थोड्याच वेळात उद्धव साहेबांचं आगमन होत आहे. तत्पूर्वी इथे या शिवसेनेचे नेते भास्करजी जाधव साहेब यांचे आगमन झाले. त्याचप्रमाणे मुंबईचे आमदार अजय चौधरी साहेब यांचं इथे आगमन झालंय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट सरसरपती बाळासाहेब ठाकरे यांचा, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा, आदरणीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा. अरे आवाज कोणाचा, अरे ही ताकद कोणाची. उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे आवाज कुणाचा. जय भवानी, जय शिवाजी. आणि महिलांचा आवाज जोरात.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट सरस्वती बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा, शिवसेना. थोड्याच वेळात उद्धवजी ठाकरे यांचं आगमन होत आहे. आजच्या या जनसंवाद सभेला खरोखरच ह्या मसल्या नगरीमध्ये सर्व जाती धर्माचे शिवसैनिक इथे उपस्थित आलेत. त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्यासाठी आणि आपल्या स्टेजवर असलेल्या मान्यवरांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. शिवसेना. अरे आवाज कोणाचा? साऊंड साऊंड. आपल्या सगळ्यांची आपण आतुरतेने वाट बघत आहात ते उद्धव साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. स्वयंसेवकांनी व्हीआयपीच्या गाड्या राईट साईडला, सभेच्या राईट साईडला घ्यायचे. स्वयंसेवकांनी गाड्या राईट साईडला घ्यायचे. उद्धव साहेबांचं आगमन झालेलं आहे. कोण आला रे कोण आला? कोण आला रे कोण आला? हिंदू हृदय सम्राट सरस्वती बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे आवाज कोणाचा? अरे ही ताकद कोणाची? जय भवानी. जय शिवाजी. कोण आला रे कोण आला? कोण आला रे कोण आला? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा. हिंदू हृदय सम्राट सरस्वती बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे आवाज कोणाचा? कोण आला रे कोण आला? सर्वांनी टाळ्यांच्या साहेबांचं स्वागत करायचंय. अरे आवाज कोणाचा? कोण आला रे कोण आला? सन्माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं येथे आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. मी साहेबांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. मी आदरणीय यांना व्यासपीठ करतो की मग साहेबांचं स्वागत करायचं आहे. तालुका कार्यकारिणी रवींद्र लाड साहेब साहेबांचं स्वागत करायचं आहे. शॉल पुष्पमालिका घेऊन
साहेबांचं स्वागत करायचं आहे. समोर साहेब या छोट्याशा बालकाचं सत्कार करत आहेत. खरोखरच त्यांनी शिवगर्जना हे करून दिले. सगळ्यांनी खरोखर टाळ्या वाजवायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आजच्या या मसळ्या नगरीमध्ये साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या या रायगडचे पुढचे खासदार शिवसेना नेते केंद्रीय माजी मंत्री आनंदजी गीते साहेब यांना मी आमंत्रित करतो की आमच्या जनसमुदायाला मार्गदर्शन करायचं आहे. आनंदजी गीते साहेब. म्हसळा येथे संपन्न होत असलेल्या जनसंवाद दौऱ्याच्या या जनसंवाद दौऱ्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते सन्माननीय भास्करराव जाधव, विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते सन्माननीय अजय चौधरी, पीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, आणि आजच्या या जनसंवाद मेळाव्यासाठी म्हसळा श्रीवर्धन या दोन तालुक्यातून हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, इथं व्यासपीठावर आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब येण्यापूर्वी आपले एक शिवसैनिक, कडवट शिवसैनिक शौकत अदवानी यांच्या निवासस्थानी आपले पक्षप्रमुख त्या ठिकाणी थांबले. एका शिवसैनिकाच्या घरी पक्षप्रमुख उपस्थित राहण्याचा हा पहिला प्रसंग आहे. आणि मग त्यांच्या घरी फ्रेश होऊन उद्धव साहेब या ठिकाणी या व्यासपीठावर आलेले आहेत. खरं म्हणजे हा जनसंवाद दौरा आहे. आपल्याबरोबर उद्धव साहेब संवाद साधणार आहेत. मी भाषण करण्याकरता उभा नाही राहिलो, पण हा जो जनसंवाद दौरा आहे, या जनसंवाद हा दौरा केवळ रायगड पुरता नाही आहे. हा जनसंवाद दौरा अखंड महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि आपण भाग्यवान आहोत, हे अखंड महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात
आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघातून झालेली आहे, आपल्या रायगड जिल्ह्यातून झालेली आहे. आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. या दौऱ्याची सुरुवात काल झाली पेणपासून. काल गुरुवार 1 फेब्रुवारी पेणला सकाळी 11 वाजता हा जनसंवाद मेळावा झाला. उत्स्फूर्त गर्दी, उत्स्फूर्त मध्यनीचा सूर्य माथ्यावर घेऊन उत्स्फूर्त गर्दीमध्ये तो मेळावा संपन्न झाला. दुपारी 3 वाजता चौल अलिबागला अतिशय उत्स्फूर्त वातावरणामध्ये तुफान गर्दीमध्ये चौलचा मेळावा संपन्न झाला. आणि संध्याकाळी 6 वाजता रोह्याच्या इतिहासातील विराट मेळावा रोहा येथे काल संपन्न झाला. आज दुसरा दिवस आहे. सकाळी 11 वाजता असाच तुफान गर्दीमध्ये पुन्हा मध्यान्हीचा सूर्य माथ्यावर घेऊन पोलादपूरचा मेळावा संपन्न झाला. तो मेळावा संपवून आता उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साहेब, या मेळाव्यामध्ये जात पात धर्म भाषा पंथ भेद विरहित या म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील तमाम जनता या मेळाव्यामध्ये उपस्थित आहे. आणि विशेष करून त्या शौकत अद्वानीच्या घरी आपलं स्वागत जेव्हा कळलं तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की या मसळ्याचा अखंड मोहल्ला आजच्या या सभेला, या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. साहेब, या रायगड लोकसभा मतदारसंघातील तमाम मुस्लिम बांधवांनी हा निर्णय घेतलेला आहे. आपण येण्यापूर्वी मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष माझे मित्र ॲडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर यांचं भाषण या ठिकाणी झालं. त्यांनी तमाम मुस्लिम समाजाला आवाहन केलं की आपल्याला देश वाचवायचा आहे, आपल्याला देशाची लोकशाही वाचवायची आहे, आपल्याला देशाचं संविधान वाचवायचं आहे. आणि म्हणून त्याने आपल्या समाजाला आणि बहुजन समाजाला आवाहन केलंय की आता आपल्याला एकच निर्धार करायचा आहे की तमाम या रायगडमधील जनतेनं जात पात धर्मविरहित सर्वांनी आपण एका दिलानं, एका विचारानं पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहायचंय. साहेब, ही मानसिकता या आपल्या जिल्ह्यातल्या सर्व समाजाची ही मानसिकता झालेली आहे. हा निर्धार या भागातील तमाम जनतेने हा निर्धार केलेला आहे. साहेब, ज्या क्षणाला आपल्याला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं, खरं म्हणजे ज्या नीच आणि गलिच्छ तऱ्हेनं, गलिच्छ पद्धतीनं जे या महाराष्ट्रानं कधी अनुभवलं नव्हतं, किंबहुना या महाराष्ट्राची जी संस्कृती नाही, इतकं गलिच्छ आणि नीच राजकारण भारतीय जनता पक्षानं केवळ सत्ता मिळवण्याकरता केलं. आणि आपणाला अपमानित होऊन खुर्चीवरून खाली उतरावं लागलं, मुख्यमंत्री पदावरून उतरावं लागलं. या घटनेची कमालीची चीड, या घटनेचा कमालीचा राग या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या इथल्या तमाम जनतेने हा निर्धार केला, निर्णय केलाय. आपण निर्धार केलाय ना, निर्धार करायचा ना. अरे, त्या भारतीय जनता पक्षाने ज्या नीचपणानं, गलिच्छपणानं, अतिशय कुटील राजकारण करून आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं, करावं केलं, त्या भाजपच्या त्या नेत्यांना आज आपल्याला ठणकावून सांगायचंय की आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक होऊ द्या. आम्ही निर्धार केलाय, आम्ही निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. करायचं ना? हा निर्धार आपण केला की नाही? आपण सर्वांनी विश्वास द्यायचा आहे. साहेब म्हणतात मध्ये लोकसभा आहे. लोकसभा निश्चित आहे. लोकसभेची चिंता करायचं कारण नाही अजिबात. या रायगडच्या जनतेने तो निर्णय घेतलेला आहे, निर्धार केलेला आहे. साहेब आपण ज्या वेळेला आनंद गीतेची उमेदवारी जाहीर केलीत त्याच वेळेला आनंद गीतेचा विजय हा निश्चित झालेला आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. हा निर्धार या तमाम रायगडमधल्या जनतेनं केलेला आहे. साहेब आपल्या कुठल्याही मुद्द्यावर मी या ठिकाणी बोलणार नाहीये, पण खरं म्हणजे हा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड, हा आपला गड, हा आपला बालेकिल्ला. या ठिकाणी सातत्यानं आपला आमदार निवडून येत होता. नारायण राणेंनी बंडखोरी केल्यानंतर जेव्हा नारायण राणेंचा घोडा हा उधळला त्यावेळेला त्या नारायण राणेंच्या घोड्याला रोखण्याचं काम या श्रीवर्धन मतदारसंघानं केलं. साहेब आपण तेव्हाही आला होता, अनेक सभा आपल्या झाल्या होत्या. श्रीवर्धनमध्ये झाली, मुरुडला झाली, पण म्हसळ्यामध्ये आपली सभा केव्हा झाली नव्हती. आज पहिल्यांदा उद्धव साहेबांची सभा ही म्हसळ्यामध्ये या ठिकाणी संपन्न होते आहे. आपण त्यावेळेला तुकाराम सुर्वेंना संधी दिली, तुकाराम सुर्वे आमदार झाले. आज मी तुमच्या विश्वासावर साहेबांना शब्द देतोय, देऊ का? आज तुमच्या विश्वासावर मी साहेबांना शब्द देतोय. साहेबांनी आपले जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या विश्वासावर साहेबांना शब्द देतोय की पुढचा श्रीवर्धनचा आमदार हा आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक अनिल नवगणे आपला आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. जरा एकदा जोरात घोषणा देऊन विश्वास द्या साहेबांना सगळ्यांनी. काल रोह्यामध्ये एक 7-12 मी काल खालसा करून टाकलेला आहे, कोरा करून टाकलेला आहे. आणि आता इथं मक्तेदारी सांगितली जाते या मतदारसंघावर. या मतदारसंघावर मक्तेदारी सांगितल्या त्या, ही मक्तेदारी आपल्याला मोडायची आहे. मोडायची ना? आणि म्हणून आपल्या पक्षप्रमुखांनी हा जनसंवाद दौरा सुरू केलेला आहे. एकापेक्षा एक चढत्या क्रमानं या सभा होत आहेत. आणि आता शेवटची सभा ही माणगावला होणार आहे, ती सुद्धा विक्रमी सभा या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये अधिक वेळ घेत नाही, मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कोकणची तोफ ज्याला आपण संबोधतो, शिवसेनेचे नेते आदरणीय भास्कर शेठ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपले परखड विचार या ठिकाणी व्यक्त करावे. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आपले पक्षप्रमुख आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री
आणि ज्यांची पुन्हा एकदा लोकसभेचे उमेदवार म्हणून ज्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ते सन्माननीय गीतेसाहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी श्री विनोदजी घोसाळकर, वरुणजी सरदेसाई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, आपल्याला आठवत असेल आदरणीय उद्धव साहेबांनी वरळी ते NSA हॉल आहे त्या हॉलमध्ये एक महापत्रकार परिषद घेतली. त्या महापत्रकार परिषदेमध्ये जो महत्त्वाचा विषय होता ते विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना सुप्रीम कोर्टानं लवाद म्हणून नेमलं होतं, परंतु ते लवाद नाही तर लबाड निघाले. त्या लबाडानं याच ठिकाणी शिवसेनेतून ज्या 40 गद्दार आमदारांनी गद्दारी केली, कुठे गेला बिचाऱ्याच्या आत्म्याला शांती लाभो. आणि म्हणून ही गद्दारी आहे. सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की माननीय उद्धव साहेबांच्यावर राज्यपालांनी अन्याय केला. मी विस्तारानं सांगणार नाही कारण आपल्याला भाषण उद्धव साहेबांचं ऐकायचं आहे. राज्यपालांनी अन्याय केला, भारतीय जनता पार्टीनं अन्याय केला, निवडणूक आयोगानं सुद्धा अन्याय केला, त्याचबरोबर सगळ्या सरकारी यंत्रणेनं अन्याय केला आणि नेमलेल्या लबाडानं सुद्धा अन्याय केला. उद्धव साहेबांची शिवसेनाच नाही, बदललेली घटना 2013 सालची बदललेली घटना ही आम्हाला मिळालीच नाही. अशा प्रकारचा खोटा कांगावा विधानसभेचे लबाड अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. आणि त्यावेळेला देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खुलेआमपणे जनतेच्या समोर जाऊन उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी केलेला आरोप, निर्णय देताना घेतलेला खोट्याचा आधार, ते सगळं कसं खोटं आहे हे पुराव्यानिशी, कागदोपत्रीनिशी त्यांनी संपूर्ण जनतेच्या समोर ठेवलं. आणि ती पत्रकार परिषद उभ्या देशानं आणि तुम्ही आम्ही सुद्धा घरी बसून आपण सर्वांनी बघितली की नाही बघितली. आणि मग त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझ्यावर अन्याय कोर्ट करतोय, निवडणूक आयोग करतोय, भारतीय जनता पार्टीची सरकार करतायत, राज्यपाल करतायत, तिथं असलेले गद्दार करतायत. अशा सगळ्यांच्या जरी माझ्यावर अन्याय केला तरी सुद्धा उद्धव साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावर कितीही अन्याय करा, पण ह्या तुमच्या सगळ्यांच्या वरती जनतेचं न्यायालय हे सगळ्यात लोकशाहीमध्ये मोठं न्यायालय आहे आणि मी जनतेच्या दरबारामध्ये जाईन. कालपासून उद्धव साहेब जनसंवाद तुमच्याशी साधतायत. याचा अर्थ की उद्धव साहेब या लोकशाहीमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ तुम्हाला समजून तुमच्या समोर या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आलेले आहेत. आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आलेत. बांधवांनो, भगिनींनो, मगाशी पोलादपूरला सभा झाली. त्या सभेमध्ये याच रायगडमध्ये छत्रपती शिवरायांची गादी आपल्याला माहित आहे. ज्यांनी म्हणून गद्दारी केली त्यांना टकमक टोकावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कडेलोट केलेला आहे का नाही केलेला आहे. आज आपल्यामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी अंतुले साहेब नाहीत. अंतुले साहेबांनी एक शब्द प्रयोग केला होता या तुमच्या एका रायगड मधल्या नेत्याबद्दल की ज्याला मी लहानाचा मोठा केला, ज्याला मी राजकारणामध्ये मोठा केला, ज्याला हाताच्या बोटाला धरून अख्खं राज्य दाखवलं, त्यांनीच आज गद्दारी केली आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ह्या नेत्याला त्या रायगडच्या टकमक टोकावरून खाली टाकून दिलं असतं, असा प्रयोग केला होता, शब्द प्रयोग केला होता. आठवतंय तुम्हाला? मला वाटतं उद्धव साहेब तुम्हाला तेच सांगायला आलेत. आज लोकशाही आहे, त्यावेळेला लोकशाही नव्हती.
हुकुमशाही होती, राज्यशाही होती, त्यावेळेला राजा देईल ती शिक्षा, पण आज जनता देईल ती शिक्षा. आज तुम्ही सुद्धा या गद्दारांचा कडेलोट करू शकता. काय सांगतात उद्धव साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं या देशाचे राष्ट्रपती असतील ना तर पंतप्रधान असतील, ते ज्यावेळेला मतदान केंद्रावर मतदान करायला जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि या म्हसाळामधल्या सर्वसामान्य महिला बांधव भगिनी ज्या वेळेला मतदान केंद्रावर जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांना तुम्हाला शब्द द्यायचा आहे की उद्याची लोकसभेची निवडणूक होऊ द्या, विधानसभेची निवडणूक होऊ द्या, उद्धव साहेब आम्ही ह्या एका बोटाचा वापर करून यांचा राजकीय कडिलोट केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि तो राजकीय कडिलोट तुम्ही करावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता माझ्यासारखा कार्यकर्ता उभा आहे. उद्धव साहेबांना तुम्ही शब्द द्या. आज उद्धव साहेब लढतायत, एकाएकी लढतायत, या लोकशाही करता लढतायत, संविधानाकरता लढतायत, घटनेकरता लढतायत आणि ह्या देशाच्या एकतेने अखंडतेकरता लढतायत. भाऊसाहेब बांधवांना मला सांगायचं आहे की मागच्या वेळेला काही कोल्हापूरचे मुस्लिम बांधव उद्धव साहेबांच्याकडं पक्षप्रवेशाकरता आले. उद्धव साहेब कोण आला की लगेच शिवबंधन बांध, लगेच पटका घाल करत नाहीत. तर तो का आलाय, तो मनानं आला पाहिजे, तो विचारनं जोडला गेला पाहिजे, याच्याकरता म्हणून ते चर्चा करत होते. आणि त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर काय येताय हा प्रश्न उद्धव साहेबांनी विचारला. माझ्या मुस्लिम बांधवांनी ऐकून ठेवा. त्या मुस्लिम बांधवांनी कोल्हापूरच्या उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब गेली 40-50 वर्ष आम्ही राजकारण पाहतो, अनुभवतो, खेळतो, परंतु 2019 साली तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आमच्या समाजाची पूर्णपणे खात्री झालेली आहे की आज देशामध्ये विश्वास ठेवण्यासारखं एकमेव नेतृत्व कुठलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. एकमेव नेतृत्व आहे. आणि म्हणून माझा आमचा सगळा समाज तुम्ही न बोलवता तुमच्याबद्दल आदरानं, प्रेमानं, आपलेपणानं आणि विश्वासानं येतोय. हा विश्वास उद्धव साहेब कधी तोडणार नाहीत, हा विश्वास शिवसेना कधी तोडणार नाहीत. त्यांच्या भाषणामध्ये ते सांगतील. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं स्वागत करण्याकरता, तुम्हा सर्वांना धन्यवाद देण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येनं मला आश्चर्य वाटतं. उद्धव साहेब मला काही कळत नाहीये, कारण शेवटी एका अर्ध्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 दिवसामध्ये 6 सभा, 2 दिवसामध्ये 6 सभा. अरे गद्दारांची हिंमत नाही की पुऱ्या मतदारसंघाची एक सभा घेणं, पुऱ्या लोकसभेची मतदारसंघाची. आणि हजारोच्या संख्येनं तुम्ही 2 दिवसामध्ये अर्ध्या मतदारसंघामध्ये 6 सभा घेतायत आणि त्या हजारांच्या होत आहेत. यातूनच एक स्पष्ट होतं की जनतेचा विश्वास हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आहे, याबद्दल दुमतंठाचं कारण नाही. आणि म्हणून घाबरू नका, चिंता करू नका. रायगडवाले असतील, रत्नागिरीवाले आमच्यासारखे असतील, मागच्या वेळेला मी उद्धव साहेबांच्या बरोबर नव्हतो म्हणून कोणतरी जिंकला असेल, जरा काढू काय त्याची माझ्या पद्धतीनं. उद्धव साहेबांच्या भाषणाला जरा उशीर होईल म्हणून, आणि म्हणून मागच्या बाजूला मी नव्हतो. पण आज या रायगडमध्ये तुम्हाला सांगून जातोय आणि मी बोलतो ते करतो, सर्वांना माहित आहे. म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा सांगू ना, रागवणार नाही ना उद्धव साहेब तुम्ही. मागच्या वेळेला सुद्धा उद्धव साहेबांचं गीते साहेबांच्यावर काय एवढं प्रेम तेव्हा काही मला माहित नाही. मी राष्ट्रवादीमध्ये होतो, उद्धव साहेब ग्वागरला सभेला आले होते आणि तेव्हा उद्धव साहेब सांगत होते, भास्करराव मला बाकी काय माहित नाही, जिथे निवडून आले पाहिजेत. पण मी तेव्हा राष्ट्रवादीचा होतो. जिथे असेल तिथं प्रामाणिक राहायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. पक्षात आपल्यात राहायचं आणि आपल्याच पक्षातल्या लोकांना आडवं करायचं, ही नीतिमत्ता माझी म्हणाय. मी राजकारणामध्ये कधी असं केलं नाही. मी उद्धव साहेबांना तेवढा नम्रपणे सांगितलं की उद्धव साहेब, तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला फोन करावा, हा माझा खूप मोठा सन्मान आहे. आज तगायत कधी मी बोललो नाही. 5 वर्ष पूर्ण झाली. सही बात सही वक्त पे होनी चाहिए. आणि म्हणून मी बोललो नाही. परंतु तुमच्यासारख्या माणसानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला फोन करावा, हा तुमचा मोठेपणा आहे. पण साहेब, मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचाच हा नेता उभा आहे, ज्यानं आज पवार साहेबांबरोबर सुद्धा गद्दारी केली.
पवार साहेबांबरोबर सुद्धा गद्दारी केली. आज काय म्हणतो हा माणूस की पवार साहेब हुकुमशाह आहेत. वा रे वा, तू 3-4 वेळा आमदारकी लढलास, तुझ्या भावाला 2 वेळा विधान परिषद दिलीस, तुझ्या पुतण्याला विधानसभा दिलीस, तुझ्या मुलाला विधान परिषद दिलीस, तुझ्या मुलीला अध्यक्षपद दिलंस, तुझ्या मुलीला तू त्या ठिकाणी आमदारकी दिलीस, तुझ्या मुलीला तू पालकमंत्रीपद केलंस, तू स्वतः लोकसभेवर गेलास. आणि हे सगळं ज्या पवार साहेबांमुळे झालं, त्या माणसाला आज तू धोका दिलास, गद्दारी केलीस. अरे तुझ्यात जर एवढी हिंमत होती तर या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन तुम्ही जर गेला असतात तर तुमची आम्हाला दखल सुद्धा घेण्याची गरज नव्हती. आणि म्हणून जो कुटुंबाचा झाला नाही, माहिती आहे ना सगळी परिस्थिती, ते मी सांगत नाही. जो कुटुंबाचा झाला नाही, जो नेत्याचा झाला नाही, तो तुमचा होईल होईल काय. आणि म्हणून तुम्हाला शब्द देऊन जातोय की तुम्ही जर रायगडवाले सज्ज झालेले आहात, माझी कदाचित तुम्हाला गरज लागेल की नाही लागेल मला माहित नाही, पण उद्धव साहेबांना शब्द देतो की मागच्या वेळेला गुहागरमधून आणि खेडमधून सुद्धा आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम केलं आणि या माणसाला निवडून आणला. या वेळेला सगळ्यात जास्त लीड हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही गीते साहेबांना, हे मी या ठिकाणी सांगतो. हे फक्त एवढं सांगण्याकरता म्हणून मी तुम्हाला उभा आहे. अनिल, कामाला लाग. नक्की येईन मी तुझ्या प्रचाराकरता. तुकारामरावांचे आशीर्वाद घे. तुकारामराव द्या आशीर्वाद या पोराला, लढू दे एकदा, उतरायचं गेला मैदानामध्ये. तशी जागा शिवसेनेचीच आहे. मागच्या वेळेला तो राष्ट्रवादीचा आमदार फक्त 88 मताने आला होता, माहितीये की नाही. या वेळेला अनिलला निवडून द्या, उद्धव साहेबांना भेट द्या, गीते साहेबांना निवडून द्या, उद्धव साहेबांना भेट द्या, अशी विनंतीने आग्रह करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मसळ्यामध्ये मुस्लिम समाज बहुसंख्य आहे. या मुस्लिम समाजाचे 2 प्रतिनिधी आदरणीय उद्धव साहेबांना त्यांचा पवित्र कुराण या ठिकाणी मराठीमध्ये असलेला हा भेट देत आहेत. मी सय्यद अहमद कादरी यांना विनंती करतो आणि नदीम दफेदार यांना विनंती करतो की त्यांनी आपला पवित्र कुराण आदरणीय उद्धव साहेबांच्या हवाली करावा. सय्यद अहमद कादरी शेठ. यानंतर अनेक पक्षप्रवेश होते, परंतु तो वेळेचं बंधन असल्यामुळे या ठिकाणी हे पक्षप्रवेश आदरणीय गीते साहेबांच्या माध्यमातून पुढच्या कार्यक्रमामध्ये होतील अशी विनंती. यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट बघतो ते ह्या महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी विनंती करतो की त्यांनी या संपूर्ण सभेला मार्गदर्शन करावं. अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब आगे बढो. अरे कोण बोलतो घेणार नाही? अरे कोण बोलतो घेणार नाही? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे की शिवसेना म्हटल्यानंतर हिंदुत्व योगाने आलंच, पण तरी देखील मुस्लिम समाज आपल्यासोबत मोठ्या संख्येने आलेला आहे, याचा मला आनंद आहे, नक्कीच आनंद आहे. आता काही जण म्हणतील ज्यांच्या पोटात दुखतं, दुखलंच पाहिजे, दुखायलाच पाहिजे. ते म्हणतील आणि हिंदुत्व सोडलं का? अजिबात नाही, बरोबर आहे. कारण शिवसेना प्रमुखांनी जे मला शिकवलेलं, माझ्या आजोबांनी शिकवलेलं, ते मी हिंदुत्व मानतो. या गोमूत्रधाऱ्यांचं हिंदुत्व मला मान्य नाही. आणि जे शिवसेना प्रमुख सांगायचे, कधी पण मी भाषणातली वाक्य काढून दाखवू शकतो की कधीही शिवसेना प्रमुख
सामान्य मुस्लिम समाजाबद्दल एक अपशब्द सुद्धा बोललेले नाही. ते नेहमी बोलले ते अतिरेक्यांविरुद्ध आणि देशद्रोह्यांबद्दल बोललेले आहेत. आणि माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी मी काल एका सभेत बोललो होतो आणि दसरा मेळाव्यात बोललो होतो, संभाजीनगरला बोललो होतो. ते पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो, कारण तो एक शब्द घेऊन हे जे पोटावळे आहेत ना त्यांनी सुरुवात केली, यांना बघा कोणाचं प्रेम आलंय. होय, मला मी जे सांगणं त्याचं प्रेम आहेच. आणि ते उदाहरण म्हणजे औरंगजेबाचं. तुम्ही कालचं माझं भाषण ऐकलं असाल, चॅनलवाल्यांनी ते दाखवलेलं आहे. तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की अरे हा बाळासाहेबांचा मुलगा एकदम औरंगजेबाचं कौतुक करायला लागला. हे कोणता औरंगजेब? जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यावरती चालून आला होता तो औरंगजेब नाही. तर काश्मीरमध्ये आपल्या सैन्यातून आपल्या देशासाठी अतिरेक्यांशी जो लढला आणि सुट्टी असताना तो परत चालला, तो घरी जात होता, मधल्या रस्त्यातून त्याचं अपहरण केलं गेलं, अतिरेक्यांनी अपहरण केलं, पाकड्यांनी अपहरण केलं आणि त्याला हाल करून मारला. कोण होता औरंगजेब? मुसलमान होता. कोणासाठी लढला? आपल्या देशासाठी लढला. आणि नुसता लढला नाही तर त्याला अतिरेक्यांनी हाल करून मारला, छळ करून मारला. मग तो औरंगजेब मुसलमान असला तरी आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं तो आपला मानायचं नाही? मानायचं नाही. आणि हेच तर आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणारं नाही आहे, अतिरेक्यांना ठोकणार आहे. आणि अतिरेक्याने हा नाही विचार केला की अरे हा औरंगजेब आहे, आपल्याच धर्माचा आहे, सोडला नाही त्याला. तू हिंदुस्थानच्या बाजूने लढलास, हिंदुस्थानच्या बाजूने लढलास, तू मुसलमान असलास तरी आम्हाला शत्रू आहेस, आणि त्यांनी त्याला मारला. तो औरंगजेब, तो मी माझा म्हणतोय. काय माझं चुकतंय? अत्यंत स्पष्ट आहे ना. मी जे बोललो आता मगाशी भास्कररावांनी तुम्हाला आवाहन केलं, गीते साहेबांनी केलं, तुम्ही जोरात हो केलं. मी बोललोय ते तुम्हाला पटते की नाही पटते? एकदा हो की नाही सांगा. मग ही आमची स्वच्छ भूमिका आहे, स्पष्ट भूमिका आहे. ह्याच्यामध्ये आम्ही कधीही अरे आत्ता मी काय तुम्हाला काय पुळका आला याच्यातला भाग नाहीये. ज्या वेळेला आपलं युती सरकार होतं, भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे जिथे आम्ही राहतो कलानगर मातोश्री आहे त्याच्या बाजूला आता ती जागा या लोकांनी बुलेट ट्रेनसाठी गुजरातच्या घशात घातली. हो, त्यांच्यासाठी घातली. तिथे एक मोठा मुस्लिम समाजाचा इस्तेमा झाला होता, आठवते? साबिर भाई आमचा मंत्री होता. साबिर भाई कोण होता? साबिर शेख कोण होता? तो पण शिवभक्त होता. आणि त्यांनी विनंती केली, बाळासाहेबांनी सांगितलं दिली, कर, काय करायचं कर. लाखो मुस्लिम आले होते. आणि तेव्हा सरकार जरा थोडं घाबरलं होतं, आपलंच सरकार होतं. मुंबई पोलीस कमिशनर वगैरे सांगत होते की बाळासाहेब जरा तुम्ही त्या दिवसांमध्ये घरी नाही थांबलं तर बरं. तुला का नाही, इकडे लाखोच्या संख्येने मुसलमान येतील आणि तुमच्या घराच्या बाजूलाच आहे. तुला मग काय झालं, मी घरात राहणार, कोणी नाही येणार म्हणे माझ्या इकडे, काळजी करू नका, अजिबात करू नका. मी देशद्रोह्यांच्या विरुद्ध आहे, मुसलमानांच्या विरुद्ध नाहीये. आणि मुंबईमध्ये तो इस्तेमा व्यवस्थित पार पाडला. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आमच्या मांडीला मांडी लावून बसलाच होता ना. तर त्यावेळेला त्यांनी हिंदुत्व सोडलं होतं सत्तेसाठी. ही भूमिका स्वच्छ आहे. आज मी माझ्या भाषणाला पुढे जाण्याच्या आधी काल जसं आपल्या देशाचं एक काय त्याला म्हणायचं टेम्पररी अर्थसंकल्प मांडला निर्मला सीतारामनबाईंनी, त्याच्यावरती मी बोललोच. पण आज मुद्दामून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. तुम्ही म्हणाला हो तुम्ही म्हसळ्यामध्ये आलाय, श्रीवर्धनबद्दल बोला, म्हसळ्याबद्दल बोला, मुंबईबद्दल काय बोलता? नाही, मुंबई आपली राजधानी आहे, तुमची सुद्धा राजधानी आहे, माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे. जी हे लुटतायत, सगळं मुंबईचं ओरबाडून नेत आहेत, डायमंड मार्केट घेऊन गेले, मोठमोठे ऑफिसेस घेऊन गेले, सगळे उद्योग घेऊन जात आहेत. मुंबईची अत्यंत मोलाची जागा ती बुलेट ट्रेनच्या घशामध्ये घातली. आरेची जी जागा पर्यावरणासाठी आम्ही राखून ठेवलेली तिची वाट लावून टाकली. त्याच्या पलीकडे कांजूरची जागा घेतली. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, कारण काही वेळेला असं होतं की युती सरकार आपलं 95 साली होतं. मला वाटतं त्याच सुमारास हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या हस्ते वांद्रे ते वरळी
ह्या सेतू पुलाचं भूमिपूजन झालं होतं. त्याला काही काळ गेला, दरम्यानच्या काळात सरकार गेलं, तो पूल पूर्ण झाला. भूमिपूजन बाळासाहेबांच्या हस्ते झालं आणि उद्घाटन काँग्रेसच्या हस्ते झालं. मला वाटतं सोनिया गांधी आल्या होत्या, शरद पवार तेव्हा होते. आता सुद्धा एका गोष्टीचं मला समाधान आहे की ज्या एका स्वप्नाचं मी वचन दिलं होतं ते म्हणजे वरळी ते नरिमन पॉईंट ह्या सागरी महामार्गाचं किनारपट्टीचा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं होतं. त्याचं उद्घाटन करायला देशाचे पंतप्रधान 19 तारखेला येत आहेत. म्हणजे एक गोष्ट चांगली झाली की उद्धव ठाकरे जे वचन देतो ते पूर्ण करतो, याला साक्ष आता माझ्या देशाचे पंतप्रधान असणार आहेत की बघा हे उद्धव ठाकरेंनी दिलेलं वचन. आणि कदाचित तो बोर्ड आता काढला असेल कारण तो परवडणार नाही त्यांना कोणाच्या हस्ते भूमिपूजन झालं. पाहिजे तर मी फोटो पाठवतो, बातम्या पाठवतो की उद्धव ठाकरेंनी वचन दिलं होतं, उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केलं होतं आणि आता तुम्ही त्याचं उद्घाटन करतात. मला अभिमान आहे, मला आनंद आहे की माझ्या वचनाची पूर्ती पंतप्रधान करतायत. ह्याच्यामध्ये दिल्लीचं एका पैशाचं श्रेय नाही. हा सगळा जो काय मार्ग आहे तो मुंबई महापालिकेच्या कष्टाच्या पैशाने केलेला महामार्ग आहे. पण प्रधानमंत्रीजी तुम्ही मुंबईत येतात, तुमचं मी स्वागत करतो. पण आल्यानंतर तुम्ही तुमच्या बाजूला एक फूल दोन हात जे बसतील त्यांना विचारा जरा की अरे एवढं मोठं बढिया काम करोनाच्या काळात सुद्धा मुंबई महापालिकेने पूर्ण केलं. काय महापालिकेची ताकद आहे. तो मोठा ते मशीन आणलं होतं त्याचं नाव आदित्यने ठेवलं होतं मावळा. त्यातनं तो टनेल पूर्ण केला, सगळं केलं. न थांबता न थकता करोना काळात सुद्धा रात्रंदिवस काम करून हे काम पूर्ण केलं. म्हणून निवडणुकीच्या आधी प्रधानमंत्रीजी तुम्हाला फित कापण्याचं श्रेय मिळतंय. त्याचं धन्यवाद माझ्या मुंबई महापालिकेला द्या. आणि ज्यांचा काडीचाही संबंध नाही असे एक फूल दोन हात जे तुमच्या बाजूला बसतात, एक पैशाचं त्यांचं योगदान नाही आणि श्रेय तर अजिबातच नाही. कल्पनाशक्ती त्यांची नाही आहे, कल्पनाशक्ती ही आपली होती, आपली आहे. त्यांना सांगा अरे नालायकानो, तुम्ही करत तर काही नाही मुंबईसाठी, पण करोना काळात सुद्धा मुंबईने हे काम पूर्ण केलं. त्याच करोना काळामध्ये मुंबई महापालिकेने जे अपूर्व असं काही काम करून ठेवलेलं आहे, धारावी मॉडेल जगभरात प्रसिद्ध झालं, त्याचं श्रेय तुम्ही देत नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही मुंबई महापालिकेला बदनाम करतात. म्हणजे दिल्ली सरकारला जमलं नाही ते माझ्या मुंबई महापालिकेने करून दाखवले. याबद्दल मला मुंबईचा अभिमान आहे. जे तुम्ही नाही करू शकलात ते माझ्या मुंबईने केलं आणि तुम्ही करू शकला नाहीत म्हणून तुमच्या पोटात दुखतंय आणि त्याच्यासाठी ती भ्रष्टाचार नसलेली खिचडी तुम्ही खाल्लीत म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. कसला भ्रष्टाचार आहे. आणि करोना काळामध्ये मी सुद्धा इकडे बघितलं ना, सगळे मुस्लिम आले आहेत, हिंदू आलेले आहेत, काल जैन होते. तुम्ही मला सांगा तुमच्यात मी मुख्यमंत्री असताना करोना काळात भेदभाव केला होता का? ना धारावीमध्ये केला, ना कुठेही केला नाही. मालेगावमध्ये सुद्धा केला नाही. कारण जेव्हा आम्ही शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून, ती संविधानाची शपथ घेतली. ज्या संविधानाची शपथ पंतप्रधानांनी सुद्धा घेतलेली आहे, तीच शपथ त्याच घटनेवरती हात ठेवून मी शपथ घेतलेली होती. सगळ्यांशी समानतेने वागेल. मी कुठेही भेदभाव नव्हता केला आणि करणार नाही. शिवसेना रक्तदान शिबिर घेतं, आमचं रक्त कोणाला जातं, हिंदूला जातं, मुसलमानाला जातं, आम्ही नाही बघत. पण जे काम केलं आहे, तुम्ही चांगलं काम कराल, तुमची आम्ही तारीफ करू. पण जर मी अनेकदा सांगितलेलं की करोना काळामध्ये देशामध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्र्याचा बहुमान पहिल्या 5 मला नेहमी मिळाला. हे माझं कर्तृत्व नाही, हे सगळं माझ्या जनतेचं आणि प्रशासनाचं हे कर्तृत्व आहे. त्यांच्यामुळे म्हणजे हे त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून माझं नाव त्याच्यात आलं. माझं नाही आहे काय त्याचे श्रेय. पण आपल्याला जर का आपल्या लोकांची तारीफ करता येत नसेल तर कपाळ करंटे टीकाकार असतात जे आपलेच, त्यांना अभिमान वाटायला पाहिजे होता की जगाला जे जमलं नाही, जगाने ज्याची तारीफ केली ती मुंबई, त्या मुंबई महापालिकेचं कौतुक करायच्या ऐवजी तुम्ही मुंबई महापालिकेला बदनाम करताय. आणि ज्या मुंबई महापालिकेने स्वतःच्या हक्काच्या पैशाने, केंद्राच्या पैशावरती नाही, जो सागरी महामार्ग केला त्याचं श्रेय घ्यायला प्रधानमंत्री येत आहेत. प्रधानमंत्रीजी तुमचं मुंबईत स्वागत आहे. फक्त आशा एक आहे, कारण गेल्या वर्षभरात मी तिकडे काही गेलेलो नव्हतो. निवडणुकीच्या साठी घाईगडबडीने हा अर्धवट तर तुम्ही ओपन नाही करत. म्हणजे एकच बाजू ओपन केली, कर दो.
का पूर्ण करताय ते आता 19 तारखेला कळेल की पूर्ण ब्रिजचं उद्घाटन करताय, महामार्गाचं करताय की अर्धवट घाईघाईनी श्रेय घ्यायला करताय ते कळेल. पण निदान एक गोष्ट नक्की की त्या निमित्ताने पंतप्रधानांना आपल्या मुंबईची ताकद काय ती कळेल की मुंबई आपल्या ताकदीवरती काय करू शकते. ही मुंबईची ताकद आहे. बाकी सगळा आनंदी आनंदच आहे. इकडे आज मला आल्यानंतर जे गीते साहेब बोलले त्यावेळेला जी पोटनिवडणूक झाली होती, मला खरंच तुमच्या सगळ्या श्रीवर्धनकरांचे आभार मानायचे, धन्यवाद द्यायचे. ते एवढ्यासाठी द्यायचे की त्यावेळेला एका मगाशी तुम्ही कोण काय बोलला त्याचं नाव म्हणजे कळलं सगळ्यांना, त्याला शिवसेना प्रमुखाने लात मारून हाकलून दिला होता. तो गेला नव्हता, त्याला हाकला होता, गेट आउट. आणि काळ थोडासा विचित्र होता. एका मागोमाग एक पोटनिवडणुकीत आपण पराभव स्वीकारत होतो. श्रीवर्धनची पोटनिवडणूक आली. काय करायचं, कोण लढणार? मग आपले तुकाराम बुवा उभे राहिले आणि तुकाराम बुवांनी तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चमत्कार करून दाखवला आणि ती आपली जी मालिका चालली होती ती त्यांनी खंडित केली. याच्यासाठी तुकारामजी तुमचं आणि तुमच्या सगळ्या श्रीवर्धनकरांचं मी खास लाख लाख तुम्हाला धन्यवाद देतोय. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. आता नवगणे तुमची उमेदवारी मी बोलायची आधी जाहीरच झालेली आहे, त्याच्यामुळे मला पर्यायच नाही आहे. हे नाही पर्याय नाही, मी गमतीने बोललोय, पण त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि हा श्रीवर्धन माझा भगव्याचा हक्काचा बालेकिल्ला आहे, हक्काचा बालेकिल्ला आहे. बाकी घराणेशाहीबद्दल भास्करराव जे काय बॅटिंग करून गेलेत, आता मी वाट बघतोय घराणेशाहीला विरोध करणारे प्रधानमंत्री तटकरेंच्या घरातल्या किती लोकांना तिकीट देणार आहेत. होऊनच जाऊ द्या. आता सगळे वडिलांपासून मुलीपर्यंत नातवापर्यंत जे जे कोणी घुसलेत त्यांच्या पक्षात बचाव बचाव करत, त्या सगळ्यांना तिकीट देणार की सगळ्यांना सांगणार की आमच्याकडे घराणेशाही चालत नाही, चल बाहेर जा. आणि तिकीट नाही दिलं तर मग मला तटकऱ्यांना विचारायचंय की तुम्ही तरी देखील जे त्यांच्या ताटाखालचं मांजर झालं ते तसेच राहणार की परत पवार साहेबांकडे येणार? कारण पवार साहेबांनी सगळं त्याने दिलं, आता भास्कररावांनी सांगितलं. मग सगळं ज्यांनी दिलं त्यांच्याकडे परतणार की ज्या एका लाचारीने तुम्ही गेलात तिकडे त्यांनी तुम्हाला जर का नाकारलं तरी देखील तिकडेच चाकरी करणार, हे सुद्धा उघड उघड सांगा. आणि जर तुम्ही उद्या सांगाल की मला भाजपने तिकीट नाही दिलं तरी मी भाजपमध्येच राहीन, हे निवडणुकीच्या वेळेला कळेल. भाजपमध्ये म्हणजे भाजपच्या सोबत जवळपास भाजपमध्येच गेलेत ते. कारण असं बोलावं तर लागेल, कारण मी आज एवढ्या जाहीर सभेत बोलल्यानंतर उद्या त्यांना बोलावंच लागेल. आमच्या घरात एकालाही तिकीट नाही दिलं तरी त्याच्यापेक्षा तटकरीजी तुम्ही असं जाहीर करा की भाजपची किंवा प्रधानमंत्र्यांची जी एक धोरण आहे घराणेशाहीला विरोध, ते धोरण आम्ही स्वीकारतो आणि आमचं घराणं राजकारणातून आता निवृत्त होत आहे, तटकरे साहेबांनी जाहीर करावं की आता बस झालं. आम्ही आता जे काय म्हणजे काय खाल्लं ते आता आधी थोडं पचवतो आणि मग परत बघू. पण आता तूर्त प्रधानमंत्र्यांचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आमच्या घरातनं एकही जण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, राज्यसभेवर जाणार नाही, विधान परिषदेवरती जाणार नाही, कुठेही जाणार नाही. हे तटकरे साहेब तुम्ही जाहीर करा. नाहीतर प्रधानमंत्र्यांनी सांगावं की नाही नाही ही गद्दारांची घराणेशाही चालेल, पण ठाकरेंची जी कडवट हिंदुत्ववादी आणि महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली महाराष्ट्राचं हित बघणारी ही घराणेशाही मला चालत नाही, पण गद्दारांची घराणेशाही मला चालते, हे प्रधानमंत्र्यांनी जाहीर करावं. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. आणि मग तुम्ही निर्णय घ्यायचा रायगडकरांनी, मला मंजूर, तुम्ही द्याल तो निर्णय मला मान्य आहे. मी जो काही फिरतोय जनतेमध्ये, मी नाशिकच्या सभेमध्येच आव्हान दिलं होतं लबाडाला की बंद कडी कुलपामध्ये बसून, कडेकोट बंदोबस्तामध्ये बसून संपूर्णपणे जी सुप्रीम कोर्टाने एक चौकट आखून दिली होती ती तोडून मोडून तू शिवसेना माझ्या चोरांच्या हातामध्ये दिली, माझी शिवसेना चोराच्या हातात दिली, त्याच्यापेक्षा जनतेत तू पण येऊन उभा राहा, मी पण येऊन उभा राहतो आणि ज्याला दिले त्या मिंद्याला पण उभं कर आणि जनतेत सांग शिवसेना कोणाची, जनता कोणाला तुडवेल ते मला मान्य आहे. ठरवून टाका ना एकदा कोणाची शिवसेना. अरे मुळामध्ये शिवसेना स्थापन झाली ते जे काही दिवस होते तेव्हाही कोणी आपल्यासोबत नव्हतं, कोणी नव्हतं. मराठी माणसाची होणारी गळचेपी याच्या विरुद्ध आवाज त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी उठवला होता शिवसेनेच्या माध्यमातून.
अनेक जणांनी तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही प्रांतवादी आहात, तुम्ही संकुचित वृत्तीचे आहात. ते म्हणाले तसं नाहीये. प्रत्येक जी आपल्या देशामध्ये भाषावार प्रांत रचना झाली, प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला, तसा माझ्या मराठीला महाराष्ट्र मिळाला. पण विशेष म्हणजे सगळ्या प्रांताला त्यांच्या त्यांच्या राजधान्या मिळाल्यानंतर महाराष्ट्राला मात्र मुंबई मिळवण्यासाठी लढावं लागलं, संघर्ष करावा लागला, बलिदान द्यावं लागलं, रक्त सांडावं लागलं आणि त्याच्यानंतर मुंबई मिळवावी लागली. मग मराठी माणसाचा आवाज घेऊन शिवसेना पुढे निघाली. त्याच सुमारा एक विचित्र वातावरण देशात असं निर्माण झालं होतं की हिंदू मुसलमानांमध्ये एक तेढ निर्माण केली गेली. मग आम्ही हिंदुत्व आहोतच, हिंदू म्हणून पुढे गेलो. आता आमचं हिंदुत्व सगळ्यांना कळल्यानंतर मला सुद्धा घरी येऊन काही मुस्लिम बांधव भेटतात आणि आता सुद्धा मी गेलो होतो घरी. सगळे मुस्लिमांना आता कळलं की शिवसेना ही कोणाच्या, ह्यांचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे हे आता त्यांना व्यवस्थित कळलेलं आहे. का ही सगळी लोक आमच्या सोबत येत आहेत. अगदी मातोश्रीमध्ये आल्यानंतर सुद्धा मी मुस्लिम जे बांधव येतात त्यांना विचारतोय, अरे तुम्हाला कळलंय तुम्ही कुठे आलात? हे हिंदू हृदय सम्राटांचं घर आहे, त्यांचा मी मुलगा आहे आणि तरी देखील तुम्ही माझ्या घरी येताय, माझ्याशी बोलताय. आणि ते म्हणतात साहेब बरेचसे मराठीच बोलतात, जसं तुम्ही आता आवाहन केलं ना, बहुतेक सगळे हे सुद्धा घरी येऊनच गेलेले आहेत. सगळे सांगतात की आम्हाला आतापर्यंत तुमच्याबद्दल एक गैरसमज करून दिला होता की तुम्ही म्हणजे जणू काय मुस्लिमांचे शत्रूच आहात. आता आम्हाला कळलं की तुमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही सुद्धा या देशाचे प्रेमी आहोत. आम्हाला सुद्धा लोकशाही वाचवायची आहे. आम्हाला सुद्धा या देशामध्ये हुकुमशाही नको आहे आणि म्हणून आम्ही तुमच्यासोबत येतोय. मग हे सगळे असे देशाच्या प्रेमासाठी माझ्यासोबत येणार असतील आणि आलेत तर हे भाजपला काय अधिकार आहे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं बोलायला? जर एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम आमचं हिंदुत्व मान्य करून, अगदी प्रकाश आंबेडकर सुद्धा बोलले होते म्हणून आपण त्यांच्याशी युती केली की शिवसेनेचं हिंदुत्व मला मान्य आहे. मग मला भारतीय जनता पक्षाला विचारायचंय की तुम्ही आतापर्यंत बोंबलून सांगताय सगळ्यांना की अब की बार 400 पार ना, अब की बार आर पार ना, पण 400 पार होणार आहात तर मग अजूनही फोडाफोडी का करताय? बरं फोडाफोडी करताय ते करताय. आज सुद्धा उद्धव ठाकरे शून्य आहे ना. उद्धव ठाकरेकडे कोणता पक्ष आहे? नाहीच आहे. उद्धव ठाकरेकडे चिन्ह आहे? नाही आहे. मग उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या सोबत जे निष्ठेने राहिले त्यांच्या मागे तुम्ही का लागलात? एवढे तुम्ही विश्वगुरू आहात, तुमची महाशक्ती आहे. मग माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या आणि त्या सामान्य माणसाबरोबर असलेल्या अतिथी सामान्य माणसाच्या घराघरामध्ये ईडी सीबीआय का घालताय? कारण तुम्हाला माहिती आहे की सामान्य माणसाची ताकद ही कोणत्याही हुकुमशहापेक्षाही मोठी असते. हुकुमशहा किती मोठा असू दे, हुकुमशहा किती माजू दे, पण जेव्हा सर्वसामान्य माणूस एकवटून जेव्हा एक पोलादी मोठ त्याच्या नाकाडावर मारतो तेव्हा मोठे मोठे हुकुमशहा सुद्धा उतारणे झालेत. हा 500-1000 वर्षापूर्वीचा नाही, आत्ता 100-150 वर्षातला इतिहास आहे. हिटलरपासून सगळ्यांचा. हिटलर असेल, मुसोलिनी असेल, सगळे हुकुमशहा असेच पहिले लोकशाहीच्या मार्गाने. हिटलर तर तसाच गेला. नंतर त्यांनी पोलादी पकडीमध्ये जर्मनी घ्यायचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याला सुद्धा वाईट पद्धतीने जावं लागलं. ही सर्वसामान्य माणसाची ताकद असते. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. ही ताकद आहे तुमच्यामध्ये. पण तुम्हाला असं भुलवून टाकायचं, असं एक संभ्रमात टाकायचं की जणू काय आता मीच. आणि मीच म्हटल्यानंतर मी एक उदाहरण मला वाटतं दिलं. आता काय उदाहरणं ही 30 द्यावी लागतात, कारण शेवटी प्रचार म्हटल्यानंतर आपले मुद्दे काय आहेत, आपले विचार काय आहेत हे रिपीट थोडेसे होणारच. जेव्हा आपल्याला विचारतात की हे सगळं ठीक आहे तुम्ही बोलताय, आज मी येताना ऐकत होतो एक पत्रकार म्हणाले उद्धव ठाकरे एवढे तिखट किंवा कडू काय बोलतात. मी कडू नाही बोलत, मी सत्य बोलतोय. आणि सत्य हे नेहमी कडू असतं किंवा सत्य नेहमी कडू असायलाच पाहिजे असं नाही, पण जे सत्य असतं, कारण आपल्या देशाचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते आहे. भाजपने ते सत्तामेव जयते असं केलेलं आहे. सत्तामेव जयते. मी जो उभा राहिलेलो तो मी लोकशाही वाचवण्यासाठी उभा राहिलेलो आहे. लोकशाही वाचवताना जेव्हा आपल्याला विचारतात की पर्याय काय, मग तुम्ही आता मतदार आहात. तुम्ही एक विचार करा, तुमच्या समोर मी जे बोलतोय ते असं कल्पना करा हे तुमच्याबरोबर आहे, तुमच्या समोर आहे. तुम्हाला मतदान द्यायचंय, करायचंय, करणार ना? मतदान तुम्हाला एकालाच करावं लागेल. बरोबर आहे. 10 उमेदवार असतील, 50 उमेदवार असतील, पण तुमचं मत एक माणूस आणि एक मतदार आणि एक मत. बरोबर. मग तुम्हाला मी पर्याय देतो. चला, पर्याय कसा? मतदानाचा पर्याय नाही.
एक पर्याय असा देतो की तुमच्यासमोर 2 पेले मी ठेवतो, ठीक आहे, आणि 2 पेल्यामध्ये एका पेल्यामध्ये प्रयोगशाळेत चाचणी केलेलं अत्यंत खतरनाक असं विष आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं की हा विषाचा प्याला आहे. दुसरा पेला आहे त्याच्यामध्ये मात्र काय आहे माहिती नाही, पण तुम्हाला मत द्यायचंय, मत द्यायचंय. तर तुम्ही जे विष दिसतंय ते प्याल की जे काय माहिती नाही ते प्याल, हे ज्याची त्याची मर्जी आहे. आतापर्यंत 10 वर्षात जे काय झालं आणि या पुढे ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत, चंदीगडमध्ये जसं दिवसा ढवळ्या लोकशाहीचा मुर्दा पाडला, महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा मुर्दा पाडला, तिकडे नितीश कुमारला घेऊन तिकडे सरकार पाडलं, म्हणजे सगळीकडे पाडापाडी करायची. म्हणजे काही वाटेल ते करा, पण सरकार आपलं झालंच पाहिजे. ही लोकशाही आणि ही हुकुमशाही तुम्हाला मान्य असेल तर विष ज्या पेल्यावरती लिहिलंय ते विष जरूर प्या, माझं काही मत नाही आहे. पण आजपर्यंत ज्यांना आपण असं म्हटलं, मला तुम्ही सांगा, मी काँग्रेसचा काही लगेच तारीफ करणारा नाही झालेलो, पण नरसिंहराव पंतप्रधान होतील आपल्याला वाटलं होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होतील आपल्याला वाटलं होतं, पण आजपर्यंत जे पंतप्रधान झाले त्याच्यात नरसिंहराव हे एक उत्तम पंतप्रधानपैकी एक पंतप्रधान झाले होते की नव्हते हे तुम्ही सांगा. मनमोहन सिंगांनी सुद्धा पहिल्या 5 वर्षामध्ये चांगलं काम केलं होतं की नव्हतं तुम्ही सांगा. मग 10 वर्ष आपण ह्यांचा सगळा अनुभव घेतल्यानंतर ह्यांचं हिंदुत्व काय ते कळलेलं आहे, ह्यांचं विकासाचं स्वप्न हे कळलेलं आहे. ह्यांच्याकडे कोणी आदर्श नाही, कोणी नेता नाही, म्हणून दुसऱ्याचे आदर्श चोरतायत. अगदी आपले हिंदू हृदय सम्राट सुद्धा चोरतात, कारण स्वतः कोणी त्यांच्यात हिंदू हृदय सम्राट होऊच शकत नाही, किती जन्म घेतले तरी होऊच शकत नाही. मग असं या ज्यांनी पक्षाचा चोर बाजार मांडलाय ते उद्या देशाचा चोर बाजार करतील, त्याला तुम्ही शक्ती देणार आहात, सोबत देणार आहात, मत देणार आहात? हा रायगड आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, रायगड आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आग्र्याहून ते सुटका झाल्यानंतर स्वराज्याची स्थापना केली, त्यांचा राज्याभिषेक सुद्धा. म्हणजे तेव्हा सगळ्यांना असंच वाटलं होतं की आता यांच्याकडे राहिलं काय, म्हणजे नशीब तेव्हा चॅनल किंवा काही नव्हते, नाही तर चर्चा सुरू झाल्या तर किती छत्रपती शिवाजी, म्हणजे तेव्हा छत्रपती नव्हतेच, शिवाजी महाराज परत येतील असं किती जणांना वाटतं. 71% लोकांना होय वाटतंय, 15% वाटतं नाही वाटतंय, आणि 4% लोकांना सांगता येत नाही. असं नव्हतं तेव्हा, तर निवडणुका नव्हत्या. ठीक आहे 5 वर्षांत पुन्हा बघू असं नव्हतं, मरणाशी गाठ होती. अफजल खान आला, ती सुद्धा लढाई, ती निवडणूक नव्हती झाली. अफजल खान आला, मत द्या अफजल खान, असं नव्हतं. सरळ सरळ प्राणाशी तू तरी जगशील नाही तर मी तरी जगेन. आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन गेल्यानंतर सगळे मिर्झा राजे जयसिंग, म्हणजे ते सुद्धा हिंदूच, पण औरंगजेबाच्या पदरी नोकरी करणारे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा पराभव करून आग्र्याला घेऊन गेले. तिथून ते परत येतील की नाही ही एक शंका असताना महाराज तिकडनं आले, निसटले, आणि त्याच्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्याच्यामुळे हा जो महाराष्ट्र ना, ह्या मातीचं तेज हे काहीतरी वेगळं आहे. हे मातीचं तेज, ही माती कधी हरत नाही, ही माती कधी हुकुमच्या पुढे झुकत नाही. आणि ज्या ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला या मातीला असं काही तेज येतं, ते तेज छत्रपती शिवाजी महाराजांचं असतं. आणि ते तेज एवढं प्रखर असतं की जो अंगावर येईल त्याला आडवा केल्याशिवाय हे तेज शांत होत नाही. आणि त्या सगळ्या तेजाचे आपण वारसदार आहोत. इंडिया आघाडीमध्ये कोण राहिले राहतील, पण माझा महाराष्ट्र काय करणार? छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारा हा माझा महाराष्ट्र आहे. जय भवानी जय शिवाजी बोलणारा हा माझा महाराष्ट्र आहे. आम्ही जय श्रीराम बोलतो, पण आम्ही भाजप मुक्त जय श्रीराम बोलतो, भाजप मुक्त जय श्रीराम. आणि म्हणून ही जी लढाई आहे ती माझी एकट्याची नाही आहे. जे मगाशी भास्करराव बोलले, अनंत गीते, तुम्ही उद्धवजींना शब्द द्या. नको, मला शब्द नको. हा शब्द तुमच्यासाठी मी मागतोय, माझ्यासाठी काही नको. मला ना मुख्यमंत्री व्हायचंय ना पंतप्रधान व्हायचंय, पण मला दिसते ते तुमच्या पिढ्यांचं पुढचं भवितव्य दिसते, ते अंधकारमय होते, म्हणून मी तुम्हाला जाग करायला आलेलो आहे. हे मत नुसतं आपण अनंत गीतेंची उमेदवारी जाहीर केली, नवगणींची जाहीर केली, आणखीन कोणाची केली, तिकडे स्नेहलताईची केली, ह्यांना मत दिलं म्हणून मी प्रचाराला आलेलो नाही. त्यांना मत म्हणजे तुमच्या उज्ज्वल भवितव्याला मत आहे, नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्या, जे मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सांगतोय, RSSच्या प्रचारक कुटुंबियांना सुद्धा सांगतोय की ज्यांच्यासाठी ज्यांची तळी तुम्ही उचलताय ते कोणाचेही नाहीत. ते तुम्हाला देखील जसं शिवराज सिंग चौहानानं उचलून फेकून दिलं तसं तुम्हालाही उचलून ते फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्ता जागे व्हा आणि देशावरती येत असलेले संकट हे आत्ताच थोपवा, हे आत्ता थोपवा. आणि म्हणून निर्धार करणार असाल
तर एकच जरा जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून एक हात वर करून मला सांगा, वचन द्या की आम्ही कोणी सोबत असो वा नसो, आम्ही तुमच्यासोबत माझ्यासोबत नको, मला देशासोबत देशाच्या लोकशाहीसोबत आहोत आणि आमच्या भारत मातेचं स्वातंत्र्य आम्ही कोणाला हिरावून देणार नाही. हे एकदाच जरा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून कोणीतरी घोषणा द्या आणि जरा जोरात सांगा मला. छत्रपती शिवाजी महाराज की जोरात. जय. जय भवानी. अरे आवाज एवढा मोठा असला पाहिजे, काल बोलत असे छप्पर उडायला पाहिजे, तोपर्यंत मी तुम्हाला उठू नाही देणार. चल दे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. चला सगळ्यांना खास सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि आता झोपायचं नाही, म्हणजे रात्री जागू नका. झोपायचं नाही म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने तसं झोपू नका, विचाराने झोपू नका. स्वतः जागे राहा, जनतेला जागे करा आणि आपल्या देशाला वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.